हॅलो गाईज. नमस्कार. तर आज आपण आलो आहोत भिवपुरीला. साक्षी बोल. आलोय आम्ही पोहोचलोय चालू होणार नाही. एक मिनिट पण शांत नाही राहू शकत, गपचूप उभे. केओटी का होते यार. सो आता आम्ही आलो ट्रॅकिंगसाठी. बघितलं असा तुमच्या आउटफिट्सनी तुम्ही. येस. आणि आम्ही चाललो आता डोंगरावरती. तिथे वरती दिसत नसेल पण आम्ही चाललोय तिथे. मग वरचा पण व्ह्यू दाखवू. पण फायनली आमची ही ट्रॅकिंगवाली काय बोलतात, खूप महिन्यानंतर आमची पिकनिक झाली आहे सॉर्टेड. आणि आमचे 2 मेंबर्स कमी आहेत. आम्ही मिस करतो मिसबाला. चिरागला नाही. दुसऱ्याला नाही. आज आता 8 वाजले आम्ही फ्रेंड आले. उद्या टाकायचं. तेवढे लेट आम्ही घरी आलो. हरकत नाही. आणि लोक आठवड्याआधी प्लॅन करतात. आमचा 1 दिवसाआधी प्लॅन करून आम्ही ट्रेकिंगला जातो. अरे तू ये. काय वाटतंय ट्रेन येणार आहे? सगळ्यात स्पेशल पाहुणा. एक तर आम्ही किती वर्षानंतर प्लॅन बनवलाय. हा आणि सक्सेसफुल होतोय, दिसतंय असं आम्हाला. ट्रेन लेट आहे. ट्रेन लेट आहेत भाई. सकाळी 7 वाजल्यापासून उभे होत आम्ही इथे. 7 वाजल्यापासून उभे आहोत. आणि काय लोक लेट आल्यामुळे आमची ट्रेन असे गेल्यात ना 1 तास 2 तास लेट झाल्यात. नाही, मी नाही लेट आली. माझे शूज तुटले तर मी काय करू त्याच्यात? मी काही लोक म्हटलंय. त्यांची टॉम अँड जेरी चालू झाली आहे. आम्ही कॅब्स मला काय पाहिजे होतं, मी विसरली. घरी जाऊन खाऊ शकत. मी मिस यू मिस बा. अजून कोण ट्रिब्यूट विराज. तुम्हाला. विराज. आणि मी आज ऑफिशियली सांगते की चिरागला आम्ही ग्रुपमधून काढून टाकलंय. सो ते पण तो आता ह्याच्यातून बघेल बहुतेक या व्हिडिओमधून. ते पण बघितलं. म्हणजे त्याला यायचं असतं, मग त्याला नाही पण यायचं असतं. अरे कहना क्या त्याला चाहते हो? यायचं होतं, पण ते मग आम्ही त्याला मुद्दाम आम्ही काय आणलं त्याला, अरे थांब ना. त्याला आम्ही आलंय सब पकडा गया. ए थांबे बोल. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया. आमची ट्रेकिंग आता सुरू होतीये, झाली आहे. आम्ही चालायला स्टार्ट केलंय. बघू पहिला गडी कोण पडतंय. माझा आणि श्रुतीचा पहिला ट्रेक आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांचाच बहुतेक तरी. साक्षी आली आहे याच्या आधी. येस. माझा पहिलाच आहे. आराध्याचं पण आला वाटतं. नाही आला त्याचा फर्स्ट टाइम आहे. आराध्या शांतनु पहिलाच ट्रेकिंग माझा फर्स्ट ट्रेक नाही मिळत. हा. फोर्थ ट्रेक आहे माझा. मिळत नाही. पहिला ट्रेक नाही मिळत त्याला. इथला माझा व्ह्यू. आणि श्रुतीचा पहिला ट्रेक आहे. वाव व्हॉट अ व्ह्यू. श्रुती हाय कर. गरम होतं. पातळ आहेत, सुट्टी. जरा आता आम्ही सध्या हरवलो आहोत. तिकडे जायचं आम्हालाच माहित नाही कुठे जायचंय. नाही, बघ, आम्हाला तिकडे ए हळू. त्या साईडला ते माणसं दिसतात. आम्ही इथे आहोत. आता कळलं कसं उतरायचं. इकडे माणसं दिसतात छोटी छोटी. हा तिथे तिकडे आम्हाला जायचं. जायचं. आम्ही कुठच्या टोकावर उभे आहोत. मस्त ट्रेकिंग चालू आहे. हवा आली. काय भारी व्ह्यू आहे. त्याला आम्ही गाणी ऐकतोय. लेक लेक काय भात लावून आलाय? यार काय मस्त वाटतंय माहिती तुम्हाला मी नाही एक्सप्लेन करू शकत. इथे उभं राहून आम्हाला काय फील होत असेल. ग्रुपमधली मुलं रेनकोट आणलाय मी घालतोय. हा बघा त्यात पण कुडकुडतोय. मी कुडकुडायला पाहिजे. तो कुडकुडतोय. कुणाने वाचतोय पावसापासून. मला भिजायचं नाही. माझी बॅग नाही भिजवायची आहे मला. बॅगेत सोनं आहे. सोनं भिजल्यावर विचारतं का? तुम्ही बघू शकतात गाईस. तुमच्या कंटेंटसाठी आम्ही किती डेंजरस पाऊल उचलतोय. हे बघा फुल स्लोपनी आलोय आम्ही. कुठेतरी आलोय आम्ही. वॉटरफॉल दिसतो तर आहे थोडंफार. नाही नाही. माणसं पण खूप आहेत. चला आता आम्ही हे करायचा विचार चालू आहे, पण नाही करणार आम्ही. आम्हाला घरच्यांनी सांगितले आधी नाही करायचं आहे. येऊन बसलोय. खूप गर्दी आहे. ते 4 जण वरती गेले भिजायला. काय करते श्रुती? कोणाला शोधतेस? पाय शोधते. हरवले पाय बघ काय झाले ते. अजून चालायचं, उतरायचं अजून खाली, चढण्याचं अजून वरती चढायचं.
आता आम्ही इथून आलोय ह्या वाटेने आणि हे आम्हाला लोक इथून घेऊन चालले ह्या रस्त्यानी वरती जिकडे गाव आहे इथे एक वॉटरफॉल आहे तर यांच्यामुळे हा रस्ता फक्त बघा इथेच फोन ठेवून देऊ काय प्रूफ म्हणून आणि हा फुल अशी दरी आहे खाली इथे वॉटरफॉल आहे पण एक आहे ग्रीनरी काय मस्त आहे म्हणाला बघा मी तिथून स्टार्ट केला आता इथे होतो आता इथून वरती चाललोय पण व्ह्यू बघा ना तुम्ही काय भारी वाटतंय चल आलं ते तुझंच पुढे असंच भटकत एका गावात आलोय तो बघा तो गेला पण तो घुसला आतमध्ये ती टाकेल त्यावरती मी काय एक गाव आहे लेजिट गाव आहे ते शेती चालू आहे काय वाटतंय तुम्हाला काय ना भारी वाटतं फक्त उतरताना वाट लागणार आहे खूप स्टीप स्लोप आहे सिरियसली बघा पण व्ह्यू बघा जसं वरती येतो ना आम्ही काय व्ह्यू वाटतोय जसं वरती जातो ना तसंच वरती जायचे चान्सेस पण वाढतात खूपच आणि खाली जायचे चान्सेस कमी होतात हा खूप खरं आम्हाला हे बघा कसे आलोय आम्ही म्हणजे जर विचार केला ना पाठी घेऊन खूप डेंजर होते सगळं बट इट वॉज गुड या आता मी पाणी शोधतोय गावात जाऊन बघूया आम्हाला हे दोघं जण पाणी भरायला घेऊन जातात बॉटल आमचं पाणी संपलंय इथे एक गाव आहे छोटंसं आणि देत आहेत चांगली माणसं आहेत कशी राहतात बाई माणसं किती वरती चालायचं आणि बघ त्या घरात गेलेत तिकडच्या त्यावाल्या आता चालू आहे कोणाच्या तरी पण ते इथे राहतात ना त्यांना खरं भाई सल्यूट आहे एवढं दररोज ये ना म्हणजे खायची गोष्ट नाही आहे ही हे बघा मोठं त्याने सगळी जनावरं आणि कोंबड्या वगैरे ठेवतात त्याच्यात बांबूच्या आहेत आणि त्याच्यावर शेणाने पूर्ण लिंपून ती भिंत बनवलेली आहे वरती कौलं घातली आहेत त्यांनी सगळी घरं कौला आणि पत्र्याचीच आहेत मस्त घर आहेत पण लिंगडीचं झाड असं वाटत नाही ना की ते घर असेल तेवढ्या आणि तिथे बसलेत या काकाने आम्हाला पाणी भरून दिलं डायरेक्ट जुमापटीतच दगड आणि कौलाची घरं आहेत विटा आहेत लाल ते विटा दाखव लाल मागच्या जुनं घर एकदम म्हणजे जुनं असतं ना तसं आणि तिथे परसदार असतं तसं त्यांना एक एक्स्ट्रा पार्ट केलेला बॉटल पकड बॉटल आपण आले कुठून गावातून चाललोय त्याने आम्हाला एक शॉर्टकट सांगितलंय सो बघू अर्धा तासात पोचू आम्ही खाली नॉर्मली गेलो असतो तर 3 तास लागले असते लेट्स सी प्रॉपर गाव वाईब्स आहेत आणि एवढ्या वरती उंचावरती बघ ना आता बरं टाईम आहे यांना रील काढायला सांगितलं ते बघ कुत्र्याला बिचाराला त्रास देत आहेत व्ह्यू बघा किती भारी आहे आता आम्ही खाली चाललोय इथून एक वाव क्लाउड्स बघ 1 तासाचा रस्ता आहे असं सांगितलं तर आहे आम्ही सांगू तुम्हाला जर 1 तासाचा रस्ता आहे की नाही ए चला रे वाव हॉर्स आहे माय गॉड ब्रो सी दॅट हॉर्स मस्त ना काय मस्त व्ह्यू आला बघा त्याच्या मागे गाईज एक प्रो टिप जेव्हा आपण ट्रॅकिंगला याल आय नो सगळे शूज सांगतात घालायला पण माझी शूजची हालत बघा काय झाली पाणी गेलंय सगळं त्याच्यामध्ये सो तुम्ही क्रॉक्स घालू शकतात चालेल हा घसरतं पण इट्स बेटर बिकॉज ना हे ओले झालेत आणि आतून खूप विचित्र वाटतं नाहीतर मग तुम्ही प्लास्टिकचे शूज घाला असं करा स्टिल आय एम गोइंग टू यूज दिस इयर पण त्याला माहित नाही याच्याने काय होतं मी डोक्यात फोडीन ना ज्यूस सी द व्ह्यू वाव स्वर्गात आल्यासारखं वाटतंय बघ ना किती मस्त वाटतंय द्या द्या अजून द्या
एका साईडनी बघा सावळी आहे आणि एका साईडला ऊन आले. काय भारी वाटतंय. आणि हा आमच्या सोबतच चाललंय कारण ह्याला आम्ही बिस्किट्स दिले ना. हा मला वाट दाखवतो. शेरू, ह्याचं नाव आपण शेरू ठेवूया. ठीक आहे, आराध्याने ठेवलं. मला कुत्रा घ्यायचा होता पण माझ्या घरच्या बोलतायत की मी एक आहे म्हणून मला घेऊ शकत नाही. व्ह्यू बघायला आम्ही बसलोय. खूप चांगलं वाटतंय. आणि ह्यांचं इथे काहीतरी चालू आहे. हे बघा आराध्याच्या घरचे. हे बघा ट्रिपला पाठवता तुम्ही. हे बघा काय चाललंय बघा. हे टाका ब्लॉग मध्ये. हे बघा काय चाललंय. आणि आम्हाला बोलतायत डेड एंड आहे पण नाही, ज्या पुढे जायचं आहे अजून आम्हाला. हे इथून पूर्ण असा डोंगर उतरून आलोय आम्ही. लिटरली लेजिट डोंगर उतरून आलोय. हाय, हे बघा म्हातारी माणसं गुडघे दुखी चालू नाही. गुडघे ना दुखत आहे. आलं. तिकडनं वाटत इथलं इथून जायचं आहे. हा रूट आहे आमचा. आता इथला रूट कॅन्सल झाला आहे. इथून जायचं आहे. असं बघाल तर असं वाटेल की भाई काय आहे नाही काय. दाखवते तुम्हाला. बट इट्स व्हेरी पीसफुल. खूप छान वाटतंय. छान वाटतंय ना. इथून जायचं आहे. इथून खाली डायरेक्ट खाली आली आहे मी. मला एक आता पेस भेटला आहे. सो आय कॅन डू दिस. इट्स इझी नाव. बाकी सगळे येत आहेत वरून. अजून थोडं खाली जायचं आहे मग आम्ही पोचू. बिल्डिंग्स दिसत आहेत, रस्ते दिसत आहेत. थँक गॉड. म्हणजे आम्ही बाकीचे ट्रेकर्स जातात त्यांच्या रूटनी नाही आलो आहे. वेगळ्या रूटनी आलो आहे जे आम्हाला गावच्यांनी सांगितलं आहे. सो इट्स अ शॉर्टकट. भेटू खाली गेल्यावर. इकडे एक रेनबो आहे जर तुम्हाला दिसतंय तर. किती छान दिसतंय बघा. आणि ज्या शूजमध्ये खडे आहेत. आणि तिथे झालं एक फर्स्ट इंजरी. सब रैंडम है इधर. फाइनली गाइस हम आ गए नीचे. रक्त शंतनू राहिला आहे. सगळे पुढे गेलेत. Oh my God, this is so funny. शंतनू हळू हळू बाबा हळू. इट्स डिलिव्हरी टाइम. प्रांजल आणि शंतनू आले रिक्षाने वडापाव खायला. आणि बाकीचे ते चालत. खूप चालायचं. आम्ही रिक्षाने आम्हाला वेळ लागला तेवढं चालत येते. काका पाय गेलेत आम्ही वडापाव. काका 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 आणखी एक वडापाव द्या ना. हीच प्लेट घेऊन जा. खूप थकलो. त्यातनंच घेऊन जा. त्यांच्याकडे खूप लिमिटेड सोर्सेस असतात. अजून एक आणा. खूप थकलोय. आता बघू. आता ते आल्यावर बघू काहीतरी जेवण घेऊ किंवा काहीतरी नॉर्मल खाऊ आणि घरी जाऊ. जेवायला जाऊ. आता बघू कुठे जेवू त्याच्यावर आहे. दादर किंवा मग इथे या साईडला. दादरला मोस्टली दादरला जाऊ. दादर पण तिला घाटकोपरला उतरायचं आहे ना. आता बघू दादरला उतरून खाऊ. अजून हे आले नाही म्हणून आम्ही दोघांना वडापाव ऑर्डर केले. बेस्ट होतं. येऊ शकता तुम्ही ट्रेकला. चांगलं आहे. भिवपुरी स्टेशनवर तुम्ही येऊ शकता. हां, भिवपुरी स्टेशनला येऊन पण जवळ आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की रस्ते माहीत पाहिजे. कारण आमचा प्रॉब्लेम झाला आम्हाला रस्ते माहीत नव्हते. आम्ही पूर्ण डोंगर उलटा सुलटा फिरून आलो आहे. आम्ही निघायला 2 वाजता आम्ही स्टार्ट केलो. आम्ही 6ला इथे पोचलो आहे. 5:45. म्हणजे आम्हाला खूप वेळ लागला. आम्ही हरवलेलो. आम्ही खूप आम्ही सगळ्यांना विचारत आलो आहे. आणि आमची अतिहुशार मुलं त्यांना गावात जायचं होतं. गाव बघायला. तिकडे जाऊन गाव बघून पण आलो आम्ही. हां, म्हणजे पाणी नव्हतं. आम्ही ते पण एक काम झालं की आमच्याकडे पाणी नव्हतं म्हणून आम्ही पाणी पण भरलं तिकडे जाऊन. बघू कळसुबाईला जायचा प्लॅन आहे. कळसुबाईला जायचा प्लॅन आहे. नाहीतर बघू. आता वर्षभर कुठे नाही जाणार आम्ही. आज सगळ्यांची कामं जॉब बिबेत. बघू आता कधी येतं. आज शनिवार आहे आणि तरी आम्ही चिकन खातो. चिकन आणि चिकनकडे बघून बाई सगळ्या गोष्टी विसरून जाऊ शकतो आपण. चिकन खावा मस्त. एक थाळी आहे मिळाली येते 100 रुपयाला. ताट वरती टेस्ट करता. लिंबू जास्तच प्यावं. टेस्टिंग. अच्छा. ॲक्च्युली कोकणी फ्लेवर. आफ्टर अ लॉंग डे आणि वी आर प्लेइंग कार्ड्स. उनो.
हाय शंतनू, थकलायस? कसं वाटलं तुला ट्रेकिंग? केवढं आवडलं? पाय दुखत इट वॉज व्हेरी वर्थ इट. आता आम्ही उतरताना म्हणजे अक्षरशः मला अगदी सहनच होईना असं झालेलं उतरताना. बघितलं. चढताना मला काही प्रॉब्लेम नाही आला, पण उतरताना मला नव्हतं सहन. ओके, नेक्स्ट टाइम येणार परत मग ट्रॅकिंग. ओ नाईस. दादरला आमचं नेहमीचं स्थान. आणि आता आम्ही आलो आहोत जायकामध्ये. जायका डिस्कशन चालू आहेत की आज ट्रॅकिंग कशी होती. ती तर थकलीच आहे भाई पूर्ण. ठुल्लू ट्रेनमध्ये बघायला तुला व्हिडिओ काढायला पाहिजे होता, झोपलेली कशी एड्या अशी बॉडी सारखी झोपलेली ट्रेनमध्ये. आता आम्ही वेटिंग करतोय जायकाच्या बाहेर. नंतर आम्ही आज जाऊ, मग घरी जाऊ. आपण तेव्हा आम्ही जेवायला आलोय. टाइमपास आलाय, टाइमपास. व्हेज पनीर. गेला शनिवार आहे म्हणून आम्ही त्याने व्हेज मागवलंय. बोल 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 बोल. बजरंग बली की इच्छा आहे. हॅलो गाईज, ॲज युजल आम्ही सगळे आउटरो द्यायला विसरलो, कारण आम्ही खूप जास्त थकलो होतो. माझा आवाज पण तुम्ही ऐकत असाल. मी आता एडिटिंगच्या टायमाला आउटरो देते. माझा आवाज पण खूप बसला आहे. बट द मेमरीज वॉज सो गुड. आम्ही खूप मजा केली, खूप जास्त. तुम्ही बघितलं असाल पूर्ण व्हिडिओमध्ये. द व्ह्यू वॉज सो ब्युटिफुल. ही आमची पहिली ट्रेकिंग होती ॲज अ ग्रुप, जी कधीपासून प्लॅन होत होती पण कधी झालीच नाही आउट ऑफ द चॅट. बट फायनली इट वॉज सक्सेसफुल. वी मिस्ड यू मिसबा. आम्ही खूप मिस केलं तुला. आय होप नेक्स्ट ट्रिप आम्ही सगळेजण एकत्र असू, अशीच एक ब्युटिफुल आणि अमेझिंग जागासोबत. टिल दॅन प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.